नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका। तांदळापेक्षा आणि शेवयापेक्षा ही टेस्टी लापशीची खीर कशी बनवित आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। माझ्यापाशी इतके काही साहित्य नव्हते आहे, त्या साहित्यानेच बनवली आहे खीर। कढईमध्ये ना थोडेसेच काजू बदाम घेतले आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ना त्याला भाजून घेते आणि इकडे ना लापशी फटकून वगैरे घेतली आहे आणि ना स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे लापशीला। लापशी ना कुण्या पण दुकानात भेटून जाईल तुम्हाला। लापशीची खीर ना एकच नंबर होते बरं का। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। झटपट अशी होते ही लापशीची खीर। कढईमध्ये ना 2-3 चमचे तूप घेतलं आहे। तुपाला ना चांगलं गरम होईपर्यंत गरम करून घ्यायचं। लापशीचं छान धुवून घेतली आहे। लापशीला ना तुपामध्ये छान असं भाजून घेते। जास्त पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही, थोडंसं फ्राय करून घेत आहे। चला, आपली इथं लापशी छान फ्राय झाली आहे। त्यामध्ये ना दूध टाकून घेत आहे। दूध ना 1 लिटर घेतलं आहे आणि दूध ना म्हशीचंच आहे, त्यामुळे ना घट्ट आहे दूध। तुम्ही कुठलं पण घेतलं तर चालेल। दुधामध्ये ना छान लापशी मिक्स करून घ्यायची, नाहीतर ना गुठळ्या होत्यात, त्यामुळे बारीक गॅसवरच ना दूध आटू देणार आहे छान। खीर ना खाली चिटकू नये म्हणून सतत हलवत राहायचं खिरीला। सतत हलवत राहिले की खीर चिटकत नाही। आणि इकडे ना काजू बदाम तळून घेतलेले छान असे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे। माझ्याकडे ना नुसते काजू बदामच होते, त्यामुळे ना नुसते काजू बदामच टाकून घेणार आहे। मिक्सरमध्ये आणि खलबत्त्यामध्ये जर वाटलं ना लय बारीक होतं, त्यामुळे ना अशी वाटीमध्येच वाटून घेत आहे। बघा, असे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत। आपली खीर बी ना इथं छान अशी घट्टसर झाली आहे। दूध पण पूर्ण आटलं आहे। त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे केलेले टाकून घेत आहे। काजू बदामाचे तुकडे छान असे मिक्स करून पण घेतले आहेत। तुम्हाला माझी खीर कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। आणि इकडे ना छान असे हलवून घेत आहे, खाली चिटकत आहे ना, त्यामुळे सतत हलवतच राहायचं त्याला। आणि ना इथं वाटीमध्ये साखर घेतली आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये गोड पाहिजे असेल तेवढं तुम्ही साखर टाकून घेऊ शकता, पण आमच्या इथं जास्त गोड खातात ना, त्यामुळे मी जास्त साखर टाकून घेतली आहे। आणि साखर टाकलं ना त्यामध्ये पाणी होतं, त्यामुळे ना साखर टाकल्यावर पण कमीत कमी 10-15 मिनटं बारीक मीडियम गॅस करून ठेवायचं गॅसवरच खिरीला। खीर खायला ना एकच नंबर लागते बरं का। एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। चला, इकडे मी खिरीला भांड्यामध्ये काढून घेत आहे। चला, आपली खीर एकच नंबर तयार आहे। तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि इकडे ना केल्याच रुद्रला खायला देत आहे खीर। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे। तुम्ही ना नक्की